एक छोटीशी लाईटच घ्यायची आहे, तर कुठे घेऊन आली बघा मला बोरा बाजारमध्ये. आता वैष्णवी गाईस फायनली मला हे घेते बघा. एकदम अनएक्सपेक्टेड सरप्राईज दिलं होतं वैष्णवीने. भाई जाम डेंजर वाला. म्हणजे मी बघतो मी तर बघणं आलो होतो ब्लॉग करताना. मला नाही चालायचं एक्स्ट्रा. मी काय चालू एक्स्ट्रा का चढायचं नाही म्हणजे काय आता? गाडी चालवता येत नाही. हे गाईस वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आजचा दिवस पण स्पेशल ऍक्च्युली नाही आहे, कारण की आज कुठलं ओकेशन नाही. तर आज आम्ही जाणार आहे लाईट घ्यायला, डीम लाईट घ्यायला जाणार आहे आम्ही, किंवा सॉफ्ट लाईट पण बोलू शकता, जुगारू सॉफ्ट लाईट. तर आम्ही जाणार आहे फोर्टला. आणि ऍक्च्युली आता वैष्णवी ट्रेन मध्ये आहे, तर ती आता पोहोचेल थोड्या वेळात. 6:45 झाले आहेत, 7 वाजेपर्यंत पोहोचून जाईल ती. मी ऍक्च्युली तिच्या कॉलची वाट बघतोय, तर ती जशी कॉल करेल मग निघेल मी. आणि आज ऍक्च्युली लाईट घेतल्यानंतर आम्ही मग मोस्टली काहीतरी खाऊ वगैरे किंवा काहीतरी कपडे वगैरे घेऊ, शॉपिंग वगैरे करू, म्हणजे छोटी मोठी. आणि एवढं काय खास प्लॅन नाही आज, बट आपल्याला कधी माहिती नसतं, आणि म्हणजे कुठला पण दिवस आपल्यासाठी स्पेशल कधी कधी बनवून जातो. आणि आता वैष्णवीची वाट बघतोय मी. जसं वैष्णवीचा कॉल येईल तसं मी निघून जाईल. तर आपण भेटूया पुढच्या टेक मध्ये. हे गाईस, आता मी फायनली शेषीला पोहोचलेलो आहे. बोरा बाजारला आहे ऍक्च्युली. आता ऍक्च्युली खूप मला गरम होता, तर त्याच्यामुळे मग मी उसाचा रस पितोय. बघू शकतात बघा, वैष्णवी पण थांबली आहे इकडे. मी आता इकडे उसाचा रस पितोय. आणि फ्रेश तर आहे, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये मोस्टली जागेवरती भेटत नाही. बाहेर तुझा आवाज येणार नाही याच्यामध्ये, माझाच येणार फक्त. ठीक आहे, तर आता आम्ही मस्तपैकी तीन लाईट्स घ्यायला जाऊ. तर आता आपण हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह करणार आहे. कसला प्रॉब्लेम? माझा आवाज न येण्याचा. का? आय टेल यू. अच्छा ठीक आहे. हा, म्हणजे आम्ही नेक्स्ट मंथ मध्ये माईक वगैरे घेऊ. लेट्स सी. आता ऍक्च्युली माझा व्लॉग बनवायचा मन नव्हता, कारण की खूप गर्दी होती. बाहेर निघाल्या मग मी थोड्या वेळाने चालू केला व्लॉग. तर आता आपण जाऊ तिकडे त्या जागेवरती लाईट्स घ्यायला. लेट्स गो. गाईस, आता वैष्णवी मला घेऊन चालली आहे कुठेतरी. ती बोलली की मी शोधला रील वरना वगैरे. तर लेट्स सी. एक छोटीशी लाईटच घ्यायची आहे, तर कुठे घेऊन आली बघा मला बोरा बाजारमध्ये. लेट्स सी. आता जाऊ आम्ही इकडे. कॅमेरा वगैरे सगळे भेटतात गाईस. इकडे फोटोजचं पण काम वगैरे करतात लोक मोस्टली. गाईस, आता इकडे आम्ही आलेलो आहे या शॉप मध्ये. बघू शकता इकडे सगळे लाईट्स वगैरे भेटतात. वेगळे वेगळे हे पण Insta 360 वगैरे फ्युचर मध्ये घेऊ आम्ही गाईस. बघा सगळे लाईक बजेटवाले माइक्स आहेत, तुम्ही घेऊ शकता. लाईक म्हणजे असं कंपल्सरी नाही की तुम्हाला म्हणजे एकदम हाय रेंज वाले माइक्स वगैरे पाहिजे असतील तरच तुम्ही या इकडे. तुम्ही बजेटवाले माइक्स पण घेऊ शकतात. तर वैष्णवी गाईस फायनली मला हे घेते बघा. मी गिफ्ट घेऊन देते. मला डिस्काउंट द्या तुम्ही. द्यायचे काहीच नाही. 12,500 तुम्हाला माहिती आहे ज्या काय तुझा इकडे हा जाणार आपला वरचा पॉइंट. अच्छा, माईक तुझे हेच आहे. आता कॅमेरा साईडला गेला, तुझ्याकडे हे कॅमेरा बंद केला पण की फोन हा फोन, लाइटनिंग फोन आणि सी फोन. माईक हेच, फक्त ह्याला कनेक्ट करायचं. आणि म्हणजे यालाच फक्त चार्ज करायचा आणि सगळं एक्स्ट्रा चार्ज होतो. एअरबड सारखाच आहे, आपण हा येस येस. टाकून चार्ज होतो. आणि नॉइस कॅन्सलेशन पण आहे ना याच्यामध्ये, दोन आहेत ना. ब्लू लाईट कनेक्ट होतो हा, आणि ग्रीन लाईट येलो बटन एकदा बाजूला कॉर्नर हा. ग्रीन आला की नॉइज बसेल. अच्छा, आणि एकदा परत आपलं तर अजून पॉवरफुल नॉइस कॅन्सलेशन होतो. नाही करायला लागतं, पण अच्छा. असा पॉवरफुल आहे त्याच्यात. अच्छा. सेटिंग आहे जी केलेली आहे. ओके. जास्त करायचं तर ऍप नाही करायला. ठीक आहे. तर काय आता घेतोय आम्ही. आम्हाला 12K पर्यंत ना पडतोय. आणि मला वैष्णवी गिफ्ट घेते. आणि मला थोडं हे पण दाखवा, म्हणजे फक्त सांगायसाठी की लाईक त्यांचं बजेट नसेल ना जास्त, तर कुठला म्हणजे माईक घेऊ शकतात ते. 3,500 पासून स्टार्टिंग आहे. तर आपल्याकडे स्टार्टिंग जो माईक आहे 3,500चा आहे. आणि मग फोन किट वाल्यांसाठी हा पण हॉलीलँडने नवीन काढलाय. कारण प्रत्येक जण आता हा किट घेणारा कॅमेरा आणि लाइटनिंग घ्यायच्या हिशोबात नसतो, तर इथे फक्त केस नाही ती. तर हा फोन वाल्यांसाठी बनवलाय. आपण कंपनीला सांगून बनवायला सांगितलं, कारण हा किटचा होतो थोडा महाग पडतो. आता आपला बजेट आहे म्हणून आपण घेतोय, पण प्रत्येक जण 12-15 हजार रुपये घेऊन येऊ नाही शकत, तर हा 4,500चा येतो. सी टाईप फोन साठी. सी टाईप लाइटनिंग नाही, सी टाईप फोन साठी 4,500ला. बाकी क्वालिटी दोघांची सेम आहे, ब्लू आणि ग्रीन. बरोबर 3,500. व्हॉल्यूम सेट वगैरे तो ऑप्शन नाही. ती रस्सी गळ्यातली नाही, परत केस नाही चार्जरचा. इथे केस बीस सगळं आहे. असे फोनचे बेसिक माईक आहे 1,000-1,200 पासून स्टार्ट होतो. बोयाचा पण 2,500चा आहे सिंगल, आणि डबल 3,500ला आहे. आणि डिजिटेकचा पण मागून भेटेल, कारण डिजिटेक मोस्टली आम्ही ठेवत नाही, कारण थोडंफार कंप्लेंट आले. कुठे? हा डीजेच आहे तो. डीजेचा हे ऍक्शन कॅमेरा किंवा कॅमेरासाठी दोन्ही पण आहे. हा जो ऍक्शनचा आहे
चालत तो. मोबाईलला एवढा क्वालिटी खास त्याची नाहीये. तो ऍक्च्युली डीजेचे जे ज्यांच्याकडे कॅमेरे आहेत ना ते छोटे, त्या कॅमेरासाठी ठीक आहे तो. पण आपल्याकडे ज्याच्याकडे कॅमेरा नाहीये त्याला काय फायदा नाही त्या डीजेचा. तर गाईस हा फायनली आम्ही घेतोय आवाला. जास्त विचार न करता, कारण की मी ऑलरेडी रिसर्च करत होतो. मी विचार केला होता की पुढच्या मंथ मध्ये घेऊ, बट आता वैष्णवी घेते. बघा इकडे सगळे लाईट्स वगैरे भेटतात, सॉफ्ट लाईट वगैरे, हार्ड लाईट. बघा इकडे कॅमेरा वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात. गोप्रो पण लावले तिकडे, बघू शकतात गाईस. तर नक्की इकडे या, मी लोकेशन टाकून देईल डिस्क्रिप्शन मध्ये. ऍक्च्युली यांचा बघितलं होतं युट्यूब वरती खूप सारे रिव्ह्यू, तर मी विचार केला इकडेच येऊ. इकडे कॅमेरा वगैरे पण भेटतात गाईस, DJI चे वगैरे किंवा गोप्रोचे वगैरे. बघा यांनी लावले पण आहे इकडे. तर आता मी फटाफट न विचार करता घेऊन निघू इकडनं. ओके, आता आवाज बघा फक्त क्वालिटी मध्ये. आता हा माईक आहे ना, स्वस्तासाठी घेतला होता मी, चालू करायचा होता स्टार्टिंगला. मला तर 700 रुपीजला घेतला होता मी, बट याचा आवाज थोडा फाटतो. बघा हा बघा हा वाला आता मी जस्ट अनबॉक्स केला. तर याचा असं ओपन केल्यानंतर आहे ना, हे आहे असं, त्याच्यामध्ये काय आय डोंट नो, बघतो मी नंतर. बट हा केस आहे आणि हे 2 रिसिव्हर आहेत. हे लगा रिसिव्हर बोलतात ना याला. हा, हे 2 रिसिव्हर आहेत गाईस. हे लाइटनिंगचं आहे. लाइटनिंगचं आणि येस ह्यांचा तुमचा कुठला लाइटनिंग आहे ना, सीट आहे माझं लाइटनिंग आहे. लाइटनिंग आपण ठेवून सी ला टेस्टिंग करू त्याची. ऍक्च्युली माझ्या याच्यामध्ये मला करायचं होतं. ठीक आहे मला. हा हा असं स्वतःला ते चार्जला जातं. बघा सगळं मॅग्नेट सारखं आहे. गाईस बघू शकतात केवढी छोटीच आहे, बटनासारखं आहे म्हणजे. आता वैष्णवी बघताय जरा लावून लाईक माईक क्वालिटी, आणि मी पण तुम्हाला दाखवतो माईक क्वालिटी कशी आहे. तर गाईस आता मी हा माईक फायनली ऑन केलेला आहे. ओके, तर माझी क्वालिटी तुम्ही ऐकू शकतात. आता मी त्याचा नॉईज कॅन्सलेशन ऑन नाही केला, पण तरी पण तुम्ही ऐकू शकतात माझा आवाज कसा येतोय. मी तुम्हाला डिफरन्स पण दाखवतो. तर आता मी आता नॉईज कॅन्सलेशन ऑन करतोय. पंखा पण आहे वरती, हा बघा. तर पंखा आहे वरती आणि मी नॉईज कॅन्सलेशन ऑन केल्यानंतर तर माझा आवाज कसा येतो ते बघा तुम्ही. ओके, अच्छा फक्त टॅप करायचा असतो. तर आता ग्रीन लाईट आली याची. आता बघू शकता तुम्ही माझा आवाज कसा येतोय. तर नॉईज कॅन्सलेशन ऑन आहे. पकडा एक मिनिट. बघा लांब पण गेलोय मी, तरी पण माझा आवाज चेक करू शकता तुम्ही. बघू शकता ते बघा, इकडे जातो या साईडला मी. तर तुम्ही माझा आवाज ऐकू शकतात, तुम्हाला येत असेल तर. एकदम पॉवरफुल आहे माईक गाईस, एकदम मस्त. एकदम खुश झालोय मी आता माईक घेऊन. ऑडिओ क्वालिटी एकदम म्हणजे एकदम प्रॉपर येणार आहे गाईस. तर गाईस आता आम्ही माईक घेतलेला आहे आणि मी आता माईक काढलेला आहे. बघू शकता तुम्ही, कुठे काय लावला नाही याला पण, ट्रान्समीटर किंवा रिसिव्हर कुठेच नाही. बघा इकडे पॅक केलं, एकदम पेटी पॅक आहे. ओके, आता आम्ही इकडून निघू आणि पटकन जाऊ घरी वगैरे. शॉप बघू शकता तिकडे आहे, BNM नावाचं शॉप आहे, बॅक झोन. डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो, तुम्ही इकडे येऊ शकतात आणि घेऊ शकतात. तुम्हाला काय पण इक्विपमेंट पाहिजेत ते. कॅमेरा वगैरे पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत तिकडे. नंबर वगैरे तुम्हाला दिला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही तिकडे लाईक तुम्ही विचारू शकता तुम्हाला कुठली काय गोष्ट पाहिजे असेल तर. एकदम अनएक्सपेक्टेड सरप्राईज दिलं होतं वैष्णवीने. भाई जाम डेंजरवाला. म्हणजे मी बघतो मी तर बघणं झालो होतं ब्लॉग करताना की आता लाईट घ्यायची. लाईट तर फक्त तिने फक्त सांगितलं होतं असं, म्हणजे मला की म्हणजे मला असं लाईक शक नाही आला पाहिजे म्हणून. आता मी माईक वगैरे काही घातला नाही पाहिजे, आता घालत पण नाही माईक मी. तो DJIचा मी बी घातला तर घालेल. इकडे बघा, इकडे शॉप आहे तो. इकडून गल्लीमधनं तुम्ही लेफ्ट साईडला जाऊन घेऊ शकतात माईक. सगळं माईक वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात. इंस्टा 360 गो अल्ट्रा पण आहे आणि इंस्टा 360 पण आहे. तर आता मी निघतो, तर घरी पोहोचतो मी. त्याच्या आधी आपला काय प्लॅन आहे वैष्णवी? तर तिकडे आम्ही जाऊ आता, कारण की किती वाजले आता? 8 वाजले. ते 8च वाजले आताशी. हा 8च वाजले, लवकर झालं आता. हा येस. हा गाईस, आणि तुम्हाला सांगायला विसरलो मी की 8:30ला शॉप ना यांचा बंद होतो. तर आता आम्ही निघतोय इकडनं. भरपूर शॉप्स आहेत इकडे गाईस, बघा सोनी वगैरेचे पण आहेत. भरपूर शॉप आहेत. म्हणजे पूर्ण आपला युट्यूबर समाज आहे ना, ते काय इकडेच येतो असं वाटतं. तर आता आम्ही निघतोय घरी जायला. ट्रेन वगैरे पकडू आम्ही आणि मग जाऊ आदित्यकडे. तर बघा गाईस, वैष्णवी नुसती चिडते आहे सारखी. बघा आता झालं काय आता की म्हणजे थोडंसं फिरून आलो आम्ही. म्हणजे आम्हाला तसं जायचं होतं असं पूर्ण इकडून,
आणि त्या गल्लीतनं आम्ही पुन्हा गेलो होतो. ताम्या तर इकडनं आलो, तर लगेच चिडते. काय बोलणार, कुठल्या पण गोष्टीवरती चिडते. मला नाही चालायचं एक्स्ट्रा. मी काय चालू एक्स्ट्रा काय चढायचं नाही म्हणजे काय मला आता? गाडी चालवता येत नाही, मला आपलं चालवत असतो इकडून तिकडून सगळीकडे. तू काच काढ बस तू आयुष्यावर. चूप बस. चला आता आम्ही जाऊ गाईस. हे बघा CST स्टेशन आहे आता. थंड झालीस तू नो लगेच? डोंट ठीक आहे. बाय द वे हे काय होतं सरप्राईज अचानक भयानक मध्ये? सांग ना पटकन. कसा प्लॅन केला होतास? तू दिवस रात्र आठवते माझं डोकं खात असतोस. काय? अरे यार भेटू यार, हा माईक असताना यार, जेव्हा पण गाईज आम्ही बाहेर जातो मयंक ब्लॉग स्टार्ट करतो, नेहमी तो एकच गोष्ट बोलत असतो, अरे यार तो माईक असताना यार, अरे यार तो माईक असताना यार. तर मी ठरवलं की बाबा जाऊ दे, एकदाच घेऊन टाकूया आपण मयंकसाठी तो माईक. ओके. सो घेतला. मग मी ठरवलं की मयंकला सरप्राईज देऊया थोडं. तर लास्ट टाईम आम्ही जेव्हा रिंग लाईट वगैरे घ्यायला आलो होतो तेव्हा आम्ही ना कलरफुल लाईट बघितले होते छोटेवाले. तर मी त्याला बोलली की आपण ते कलरफुल लाईट्स घ्यायला जाऊया, मला ते लाईट्स हवे आहेत असं बोलून मी त्याला घेऊन आली. आणि हे माईकसाठी आम्ही रिसर्च, म्हणजे मी कशाला, तोच रिसर्च करतच होता. तर तो मला दाखवतच असायचं, हे इथे बघितलं आहे तिथे बघितलं आहे. तर मी एक शॉप ते लक्षात ठेवलं होतं आणि मी त्याचा प्रॉपर ॲड्रेस वगैरे माहिती केलं आणि मग तसं आलो आम्ही इकडे आता. ते आणि मग सरप्राईज घेतलं. ठीक आहे आता. सरप्राईज दिलं. ठीक आहे. कॅमेराची क्वालिटी पण बरोबर ना, त्याच्यावर चांगला कॅमेरा बघ ना. ज्यादा हो रहा है ना. बोट दिले बघा. हे शिवाय वगैरे नाही द्यायचं बा आपले. तुला माहिती आहे ना आपले सगळे फॅमिली लोक बघतात. टाकणार आता, टाकणारच मी. अभी डालूंगा मी उसा. इकडे CSTचं आहे, एकदम नजारे मस्त असतात. आता कधी पण जेव्हा पण येतो ना बाय, म्हणजे बघून ना त्याला रिअलमध्ये बघून मजा येते. फोटोमध्ये एवढं समजत नाही, बट बघून एकदम रिचनेस वाटतं ना. वैष्णवी, मुंबई आपली मुंबई आहे. येस. तर काय आता आम्ही ट्रेन पकडू आणि मस्तपैकी जाऊ डायरेक्ट आदित्यकडेच जाऊ ना. हो. हां, आता आदित्यकडे डायरेक्ट जाऊ आम्ही. नाही आधी माझ्याकडे जाऊया, तिथे केक मागवूया, केक घेऊन वरती जाऊया. आणि हा त्याला केक वगैरे घ्यायचा आहे. तर वैष्णवीच्या घरी जाऊ आता आम्ही डायरेक्ट, आणि मग डायरेक्ट मग आदित्यकडे जाऊ. जास्त ब्लॉग पार्टी करेंगे. येस. तर ब्लॉग जास्त मला मोठा नाही करायचा आहे काहीच, तर म्हणून मी आता डायरेक्ट आमच्या इकडे पोचल्यावरच तुम्हाला भेटतो. ओके. मला माहिती आहे आराम से आ जाओ. मध्ये दूध पिते. हाय गाईस, तर आता मी इकडे आदित्यच्या बिल्डिंग खालती आहे आणि गॅसचा इश्यू झालो ना वैष्णवी. गॅस वगैरे म्हणजे हॉटेल वगैरे सगळे बंद आहेत. तर आता इंडक्शनचा फुल बिझनेस वरती चालला आहे गाईस. एकदम अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली आहे. गॅस वगैरे काय इश्यू झाला म्हणजे वैष्णवी सांग जरा. अरे काय नाही, वॉर चालू झालाय त्यामुळे फूड सगळीकडेच प्रॉब्लेम चालू आहे. अच्छा, ठीक आहे. हा इराण आणि दुबईचा काय काय इराण आणि दुबईमध्ये वॉर चालू आहे. बघा इकडे कसे बसले, मस्त दूध पित आहे तिकडे. बर्थडे बॉय बघितलं पण नाही त्यांनी रामानायकचे एक वेफर आणले तिने. आधी तो मोदक है कि केकच है? तुम लोग को कौन सा केक अच्छा लगा इसमें से? ये वाला पिंक वाला. तुला गर्ल्स आहेत ना म्हणून पिंक कलर यांना आवडलाय वाटतं. जर मग मी संध्याकाळी निघाली तेव्हा होता चालू 4 वाजता. तर मे बी नंतर हे झालं असेल ना सिलेंडर. तू गॅसचा काहीतरी इश्यू झालाय ना. अरे लय प्रॉब्लेम झालाय. सकाळी आम्ही चहा पण गेलो बंद आहे चहा guys. घ्यायला. समजतं. त्याला बोललो स्पेशल चाय बना के दे. स्कूलमध्ये स्पेशल चाय घेतो. बरं जरा हीट कमी होईल ना तो गॅस. अलग से नहीं बनेगा, जो बना है उसमें से ले लो, नहीं तो मत लो. पण जरा रस्त्यावर हीट तरी कमी होईल ना, तरी बट्ट्यानुसार आधीच गरमी. तर काय बघा यांनी ग्रीटिंग कार्ड बनवलंय, बघू
बघू शकतात. कुणी बनवलंय? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आदित्य, हॅपी बर्थडे टू यू. God bless you, may God bless you. Happy birthday dear Aditya, happy birthday to you. हा वाला तिरामिसू आहे ना, आणि हा वाला कुठला आहे? कोणता आहे व्हॅनिला आहे वाटतं. आणि हा चॉकलेट. हा जरा कॉफी सारखा टेस्ट लागतो हा गाईस. हाय गाईस, लेट्स सी द माईक चेक. तर माईक चेक करतोय मी. तर माईक तुम्ही म्हणजे आवाज तुम्ही बघू शकता कसा येतोय माझा. आता मी नॉईज कॅन्सलेशन ऑन केला, तर पंख्याचा आवाज किंवा सगळे लोक जे बोलतायत तर त्यांचा आवाज आता मे बी कट झाला असेल. तर तुम्ही आता बघू शकता म्हणजे आवाज कसा येतोय. तर गाईस आता आम्ही पिझ्झा मागवलेला आहे इकडे बघू शकतात. हे याचं नाव काय, एक मिनटं बरं बघू द्या. चिलीजचं नाव आहे आणि एक पिझ्झा कमी आलाय. इकडे कंप्लेंट वगैरे देणं चालू आहे इकडे. बिल मध्ये आहे मार्गरिटा. दोन आहेत माझे. ना इस लुक यमी ना. हा कुठला आहे? स्वीट कॉर्न. काका की ना नेऊन देते. हे गाईस, आता मी घरी पोहोचलोय फायनली. बर्थडे वगैरे आम्ही सेलिब्रेट केला, पिझ्झा वगैरे मागवला आम्ही, केक वगैरे खाल्ला आणि थोडे गप्पा टप्पा मारल्या. मग डायरेक्ट घरी निघालो. तर गाईस आज खूप गरमी खूप जास्त होते ऍक्च्युली. मला बाहेर वगैरे पण फुल गरमीच गरमी आहे. आणि हा मी जो आउटफिट घातला होता तो पण जाडा होता टी शर्ट, तर त्याच्यामुळे मग खूप जास्त गरमी होते. आता फ्रेश पण झालो नाही मी. विचार केला की व्हिडिओचा आउटरो देऊया आधी, नंतर मग व्हिडिओ एंड करूया. तर आज मी खूप खुश आहे गाईस. म्हणजे वैष्णवीने पण सरप्राईज केला मला आणि खरंच मी एक्सपेक्ट नाही केलं. म्हणजे कसं, मी तर काय नॉर्मल आपलं लॉक करतोय आणि मला माहिती होतं की लाईक आम्ही लाईट घ्यायला जाणार आहे. आणि वैष्णवी मला बोलली की एक शॉप मी शोधलाय. तर मी एवढा विचार नाही केला की काय सीन आहे, कारण की तिने मला गुंतवून टाकलं फुल लाईटच्या याच्यामध्ये. तर लाईटच्या नादामध्ये तिने मला मग माईक घेतला. आणि शॉप पण होता ना तो एकदम बॅक झोन नावाचा शॉप आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळे डिटेल्स तुम्हाला देतो लिहून, लिंक वगैरे. त्यांच्या इंस्टाग्राम पेज पण आहे. इकडून मोठे मोठे युट्यूबर्स लोक पण घेतात. लाईक ऑलमोस्ट सगळे ब्लॉगर्स वगैरे, इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर तिकडूनच घेतात. कॅमेरा किंवा माईक वगैरे तर तुम्ही तिकडून घेऊ शकतात. असं नाही की महाग विकतात. माईक होता तो 12,000ला पडला. त्याच्यामध्ये टाइप सी पण आहे आणि लाइटनिंग केबल पण आहे. जो माझा आहे फोन एक DSLR साठी आहे. तो सध्या तरी आमच्याकडे DSLR आहे ना, तर फ्युचर मध्ये कामी येईल तो. तर 3 रिसिव्हर का ट्रान्ससिव्हर बोलतात वाटतं त्याला. तर ते आपण लावू शकतो कॅमेराला म्हणजे DSLR ला. आणि माईक असतो तो त्याला ट्रान्समीटर बोलतात. आय डोंट नो मी चुकीचं बोलत असेल मे बी, बट आय गेस तुम्हाला समजलं असणार मी मला काय बोलायचं आहे. आणि मी तुम्हाला 2-3 वेळा दाखवली आहे जे पण क्लिअरिटी वगैरे आहे माझ्या माईकची. मी आता घेतलाय तो. आता तुम्हाला चांगला म्हणजे भेटणार कंटेंट बघायला, म्हणजे कंटेंट ऐकायला पण तुम्हाला चांगलं आहे. म्हणजे मी कधी कधी फास्ट बोलतो. आता मी घरी आता तुम्हाला ऐकायला येत असणार कारण की इकडे सगळं शांतता आहे, खिडक्या वगैरे पण बंद आहे. पण बाहेर वगैरे गेल्यावर मग नॉईज खूप जास्त येतो, मग आवाज वाढवतो तर नॉईज पण वाढतो. त्या सगळ्या खूप असे इश्यू असतात. तर ते आता होपफुली फिक्स झालेले आहेत गाईस. आणि आता खूप मी खुश पण आहे. वैष्णवीने एक एकदम डेंजर सरप्राईज दिलाय मला. आता व्लॉग बनवायला खूप मजा येणार आहे याच्या पुढे. आणि गाईस मी ट्राय करेल की तुम्हाला व्लॉग्स वगैरे म्हणजे रेग्युलर तर नाही बट कन्सिस्टन्सीने तुम्हाला दाखवेल मी. तुमचा फक्त मला सपोर्ट हवा आहे गाईस, की तुमचा म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितले असेल ना तर तुम्ही लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा. काय चुकी झाली असेल तर मला सांगा कमेंट्स मध्ये. बाय मयंक, तू हे जास्त दाखवतोस, हे कमी दाखवतोस, हे जास्त बोलतो, हे कमी बोलतो, हे बोलायला पाहिजे, जे पण एक्सेट्रा तुम्ही कमेंट बिंदास करा. ओके, त्याच्याने मीच इम्प्रूव्ह होईल. आज मी जास्त व्लॉग करू शकलो नाही तिकडे घरी कारण की मग आम्ही गप्पा टप्पा मारत होतो. वैष्णवीचे रिलेटिव्ह होते, ते जरा कॅमेरा शाय आहे तर म्हणून मी जास्त व्लॉग नाही केला. पण त्यांना पण कम्फर्टेबल वाटत नाही ना, त्यापेक्षा मी जास्त नाही केला व्लॉग, एन्जॉय केला. आता मी हा व्लॉग संपवतोय गाईस. तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम धमाकेदार कंटेंट घेऊन. आता व्हिडिओ बंद करतो मी गाईस. बाय.